वाट बघत आहे त्याला सुरुवात होत आहे. सगळ्यांनी त्यांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. या देशामध्ये ज्या ज्या महान पुरुषांनी आणि महान स्त्रियांनी तुम्हाला आणि मला माणसात आणण्यासाठी त्याग आणि समर्पण केलं, वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावली, अशा मानवी इतिहासातील सर्वच महान पुरुष आणि महान स्त्रियांच्या ज्ञात आणि अज्ञात कार्य आणि कर्तृत्वाला मी या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतोय. नवे लवजी क्रांती मोर्चा सारख्या सामाजिक लढवया संघटनेचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी ते माझं आद्य कर्तव्य समजतोय. तुम्ही म्हणत असताल आम्हाला आमच्या महापुरुषांनी माणसात आणलंय का, आम्ही का माणसं नव्हतोत का? आम्हाला जन्म देणारा बाप एक माणूस होता, आम्हाला जन्म देणारी आई एक स्त्री होती, पण त्या बापाला आणि त्या माईला माणसाचा दर्जा मात्र नव्हता. गाव कुसाच्या बाहेर राहणारे आम्ही लोक ज्या वेळेला एखादं जनावर मरायचं आणि त्याच्या अवतीभवती गिधाड फिरायचे, त्यावेळेला मांगवाड्यातल्या महारवाड्यातल्या लोकांना असं कळायचे की जनावर मरून पडलंय. आमच्या घरातले कत्त्या कोयत्या कुऱ्हाडी घेऊन लहान लेकरं, भोंगळे लेकरं सुद्धा त्या मेलेल्या जनावराच्या दिशेने आम्ही पळायचो आणि त्या ठिकाणी संघर्ष सुरू व्हायचा. ते मेलेलं जनावर चे मांसाचे लचके तोडण्यासाठीचा संघर्ष. जसे महारवाड्यातले मांगवाड्यातले लोक ते मांस मिळावं म्हणून प्रयत्न करत होते, तसाच प्रयत्न तुमच्या निपाणी गावातील भटके कुत्रे सुद्धा करत होते. एका माणसं एका बाजूला आमचा पुरुष, आमचे लेकर ते मांसाचा तुकडा मिळावा आणि आमच्या लेकरा बाळाच्या पोटामध्ये जाऊन त्या लेकरा बाळाची भूक शांत व्हावी म्हणून जीवाचा आकांत करत होती. दुसऱ्या बाजूला कुत्रं तर आमच्या माणसाला गिनतच नव्हतं. कुत्रं सुद्धा स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्या मेलेल्या जनावराचं लचके तोडत होते आणि वेळ प्रसंगी आमच्या माणसावरती धावून सुद्धा येत होते. म्हणजे आम्हाला कुत्रं सुद्धा विचारत नव्हतं. त्या कंडिशन मधून आज आम्हाला सुटा बुटा कोटामध्ये आणि एवढ्या सुंदर अशा चांगल्या झगमगाटामध्ये महापुरुषाची जयंती साजरी करण्याची संधी मिळाली. आमच्या गल्लीमध्ये आज नळ आलेले आहेत, संडास बाथरूम आलेले आहेत, घरकुल आलेली आहेत, सुविधा आलेल्या आहेत. काय तुम्हाला काय वाटतं, तुमचे जे घर उभे राहिलेत हे तुमच्या मेहनतीतून उभे राहिलेत? नाही. या निपाणी गावातील लोकांना असं वाटतं तुमचं घर 4 पिलर वरती उभा राहिलंय. पण ज्या ठिकाणाहून मी बघतोय त्या ठिकाणाहून मला असं दिसतं तुमचं घर 4 पिलर वरती नाही, त्या 4 पिलरच्या खाली रमाईचे जे 4 लेकरं गाडले गेले त्याच्यावर तुमचं घर उभा राहिलेलं आहे. मी सर्वप्रथम या निपाणी वासियांचे खूप मोठे आभार मानतो. मला ह्या पावनभूमीमध्ये मला बोलण्याची संधी दिली, मला आपण बोलावलं. कोणती पावनभूमी? ज्या पावनभूमीमध्ये
निपाणी शहरामध्ये आमचा उद्धारकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 8 वेळा पदस्पर्श झाला. 8 सभा ह्या निपाणीच्या म्युनिसिपल हायस्कूल मैदानावरती घेण्यात आल्या आणि या ठिकाणी वराळे नावाचे जे ग्रस्त आहेत, त्या वराळे नावाच्या ग्रस्ताच्या घरी बाबासाहेब थांबले. त्या घराला येता येता आम्ही भेट दिलेली आहे. तुम्ही किती भाग्यवान आहेत तुम्हाला माहित नाही. आमच्या गावाला बाबासाहेबाचे पाऊलं लागले नाही. ती खंत या विचार मंचावरून आम्हाला बोलावं वाटते. मला असूया वाटते तुमच्याबद्दल. अरे निपाणीकर जास्त भाग्यवान आहेत माझ्यापेक्षा. त्याचं महत्व तुम्ही ठेवलं पाहिजे. 8 वेळा महापुरुष इथे येऊन गेले, 8 वेळा. आणि ह्याच निपाणीमध्ये मुक्काम सुद्धा केला. आणि ह्याच निपाणीचे 10 आणि 11 1925 मध्ये ज्या वेळेला बाबासाहेब या ठिकाणी आले, त्यावेळेला नगर परिषदनं शहा नावाचे त्यावेळेला नगराध्यक्ष होते. त्यांनी नगर परिषदेच्या वतीनं मान सन्मान दिला, पारपत्र त्यांना दिलं, मान सन्मान केला. त्या निपाणीमध्ये बोलतोय त्यावेळेला माझा सुद्धा ऊर भरून येतोय. ही निपाणी फक्त गाव नाही, शहर नाही, हीच निपाणी. ह्या निपाणीची दखल अण्णाभाऊ साठेच्या साहित्यानं घेतली. 3 निपाणीमध्ये मी बोलतोय. 3 निपाणी, ज्या निपाणीची दखल अण्णाभाऊ साठेच्या छकडमध्ये सुद्धा घेतलेली आहे. तीच निपाणी, ज्या निपाणी महाराष्ट्रामध्ये यावी, संयुक्त महाराष्ट्रामध्ये यावी, मराठी भाषिक लोक महाराष्ट्रामध्ये यावेत म्हणून बाबासाहेबांची सुद्धा तळमळ होती. भाषिक प्रांतवार रचना नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. 3 निपाणी बोलतोय मी त्या निपाणीची गोष्ट करतोय. 3 निपाणी महाराष्ट्रामध्ये यावी म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभा केला आणि त्या लढा आमचा बाप अण्णाभाऊ साठे यांनी उभा केला. त्या निपाणीबद्दल बोलतोय. ही निपाणी महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत अनेक महापुरुषांनी संघर्ष केला आणि त्याच महापुरुषाची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. त्यामुळं मी निपाणीवासियांचे हात जोडून नतमस्तक करतो, आभार मानतो आपल्या सर्वांचे. ह्या निपाणीमध्ये बोलतोय. आम्हाला महापुरुषाची आम्ही जयंती साजरी करतो, परंतु आज जयंतचं फॅड जातवार झालेला आहे. अण्णाभाऊ साठेची जयंती आहे, मातांग लोकांनी साजरी करायची, मातांगातल्या पोट जातीने साजरी करायची. शिवाजी महाराजांची आहे, ती मराठा लोकांनी त्यांच्या मराठ्याच्या गल्लीमध्ये करायची. बाबासाहेबांची आहे, ते पूर्वाश्रमीचे महाराजच्या बुद्धिस्ट लोकांमध्ये करायची. परंतु ह्या जातवार संकल्पनेला निपाणी गावातील ह्या लोकांनी, ह्या गल्लीतील लोकांनी छेद दिला. म्हणजे तुम्ही आज या ठिकाणी 8 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नवीन तारीख आलेली आहे, त्यांची जयंती तुम्ही साजरी करत आहात. ते तुमच्या जातीचे नाहीत पण विचाराचे आहेत. तुम्ही राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करत आहात, ते तुमच्या जातीचे म्हणून नाहीत, तुमच्या विचाराचे आहेत म्हणून करतात. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते ते सुद्धा तुमच्या जातीचे आहेत म्हणून तुम्ही जयंती साजरी करीनात, ते तुमच्या विचाराचे आहेत, तुमचे उद्धार करतात म्हणून जयंती साजरी करतात. ह्याची जाण आणि भान आज शिकलेल्या लोकांना नाहीये. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्र्याच्या परिषदेमध्ये म्हणतात की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला, मुझे लिखे पडे लोगों ने धोका दिया है. शिकलेल्या लोकांना धोका दिला म्हणणारे बाबासाहेब, ज्या भीमा कोरेगावचा इतिहास आम्ही घडवला, अज्ञानी लोकांनी घडवला, मांग मार चर्मकार ढोर मुस्लिम मराठा ह्या लोकांनी घडवला, त्या अडाणी लोकांच्या कार्य कर्तृत्वाला नतमस्तक होण्यासाठी बाबासाहेब जगात कुठे असो पण 1 जानेवारीला मात्र ते भीमा कोरेगावला नतमस्तक होतात.
बाबासाहेबांसारखा माणूस एससी मध्ये त्या काळामध्ये शिक्षण कोणी घेतलं नाही आणि आज पण एससी मध्ये तेवढा नाही. आणि जे मेरिटचा डंका पिटवणारे जे ब्राह्मण लोक आहेत, आम्ही खूप गुणवंत आहेत, आम्ही खूप हुशार आहेत, त्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांची त्यांना बरोबरी करता नाही आली आणि आज सुद्धा बरोबरी केलेली नाही. ते बाबासाहेब शिकलेल्या लोकांना दोष देतात, पण अडाणी लोकांना, अर्धशिक्षित लोकांवरती विश्वास ठेवतात. ते का ठेवला असेल तुमच्यावरती विश्वास? ज्या वेळेला ही प्रबोधनाची जयंती निपाणी गावातील कमी शिकलेले लोक जरी असतील, पण ते जातीची लढाई लढण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले नाहीत, ती विचाराची लढाई लढण्यासाठी तयार झालेले आहेत. म्हणून निपाणी वासियांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज महाराष्ट्रातलंच नाही तर हे सीमावर्ती भागातलं सुद्धा, अनेक राज्यातलं सुद्धा वातावरण खराब झालंय. जातीय अस्मिता टोकदार झाल्यात. कुणी म्हणतंय मांग म्हणजे आमची कॉलर टाईट आहे, कुणी म्हणतंय मांगाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे, ब्राह्मणत्व आहे, कुणी म्हणतंय लाखात एक लवजीचा लेख, कुणी म्हणतंय एक मराठा लाख मराठा, कुणी म्हणतंय एक मार लाखाची हार. म्हणजे जातीचा गर्व किती आलेला आहे. पण निपाणी वासियांना चांगल्या पद्धतीनं माहित असावं, ज्या महापुरुषाची जयंती आम्ही जातीसाठी साजरी करत आहोत, त्या महापुरुषानं मात्र कधीच जातीसाठी काम केलं नाही. आणि जर केलं असेल केवळ एका जातीसाठी, तर मला इथे येऊन सांगावं, हे लवजी क्रांती मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष पद सोडतो आणि 6 महिने तुमच्या गावातल्या सर्व लोकांचे मी बूट पॉलिश करायला तयार आहे. मी कोणत्या आधारे बोलतोय? तो माझ्यावर माझा विश्वास नाहीये. त्या महापुरुषांनी एका जातीसाठी काम केलं नाही, हा 100% माझी मनोदेवता मला सांगते. नाही केलं काम. आणि मांगाच्या लोकांनी सुद्धा आतापर्यंत ज्या मातंग समाजातल्या लोकांनी काम केले, आमच्यावरती खूप मोठा ठपका ठेवला जातो. हे बाबासाहेबांच्या विरोधात आहेत, हे बुद्धाच्या विरोधामध्ये आहेत, हे शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये आहेत, हे आमक्याच्या विरोधात आहेत, हे तमक्याच्या विरोधात आहेत, हे दिलेल्या भाकरीला बेईमान झालेत. पण इतिहास उलगडून बघा, इतिहास उलगडून बघितल्यानंतर आमच्या लक्षात येईल की प्रत्येक या बहुजन समाजाच्या सुखादुःखामध्ये आम्ही सगळ्यात पुढे राहिलेलो आहोत. ब्राह्मणी संस्कृती जी होती, यज्ञ संस्कृती, या यज्ञ संस्कृतीच्या विरोधात ज्या वेळेला चार्वाकानं बंड केलं, त्यावेळेला पण मातंग समाज सोबत होते त्याच्या विरोधामध्ये. सिद्धार्थ गौतम बुद्धाने केलेल्या धार्मिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय क्रांती भारत देशामध्ये निर्माण झाली. 16 महाजनपद निर्माण झाली, 16 राज्य. ह्या 16 महाजनपदापैकी 8 महाजनपद हे मांगकुलीन राजांचे होते. आमचा इतिहास काय? जे सम्राट अशोकाचे 16 महाजनपद होते, ते 16 पैकी 8 महाजनपद आमच्या ताब्यात होते. ह्याचा अर्थ असा होतो की 50% राज्यावरती, 50% भूभागावरती मांगाचं राज्य होतं. म्हणजे आम्ही राज्यकर्ते लोक होतो. राजा प्रसेनजितानं या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व निर्माण करण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. जे लोक आमच्यावरती ब्लेम करतात की ह्यांच्यामध्ये परिवर्तन झालं नाही, आम्ही धर्मांतरापेक्षा विचार परिवर्तनावरती जास्त विश्वास ठेवणारे माणसं आहोत. नुसतं धर्मांतर केल्यानं कुठले प्रश्न सुटत नसतात. धर्मांतराची पूर्वअट ही विचार परिवर्तन असतं. विचारात परिवर्तन झालं तर तुमच्या शिक्षणात परिवर्तन नाही, तुमच्या राहणीमानामध्ये बदल होईल. सर्व परिवर्तनाचं मूळ विचार परिवर्तनामध्ये आहे. तुम्ही धम्मदीक्षा घेतली आणि मुंबईमध्ये अगरबत्ती लावत आहेत, तुम्ही नागपूरमध्ये अगरबत्ती लावत आहेत, त्रिशरण पंचशिलाची पोपटपट्टी करत आहेत, सोमवार पकडत आहेत, घाटकोपरला त्रिशरण गणेश मंडळ नावाचं गणेश मंडळ तयार करत आहेत.
पुण्यातल्या नानलपेठमध्ये पंचशील गणेश मंडळ तयार केलं जात आहे. त्या धर्मांतराला काय चाटायचे का खार घालायचे? आचार डालने का उसका काय करायचे? मी धर्मांतर केलं नाही, पण विचार परिवर्तन झालं. माझं लग्न पैठणच्या ब्राह्मणांच्या बाले किल्ल्यामध्ये बुद्धिस्ट पद्धतीने झालंय. आमचे वडील एक्सपायर झाल्यानंतर आमच्या आईच्या बांगड्या नाही फुटू दिल्या मी. हळद कुंकूचा वापर नाही केला, ज्वारी फेकली नाही आम्ही. आजही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला लग्न लागतात त्या वेळेला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच दिलेली जी लग्नाची पद्धत आहे ही सत्यशोधक पद्धतीचा आम्ही स्वीकार केलेला आहे. विचारात परिवर्तन होणं गरजेचं आहे. तुम्ही तिरशरण म्हणता, पंचशील म्हणता की आणखीन कोणता मंत्र म्हणता ते महत्वाचं नाही. तुम्ही विचार काय करता, तुम्ही आचरण काय करता ते जास्त महत्वाचं आहे. तुम्ही ह्या माईकवरून बोलता काय हे सुद्धा महत्वाचं नाहीये. बोलणारे लोक प्रत्यक्षामध्ये वर्तन करण्याची वेळ येते त्यावेळेस बदललेलं असतं त्यांचं वर्तन. ते फक्त भाषणबाजी करतात, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. तुमच्या आचरणात काय ते जास्त महत्वाचं आहे. जुने लोक पण म्हणतात ओटात एक आणि पोटात एक आहे त्याच्या, ह्याचा अर्थ त्याची नियत साफ नाहीये. म्हणून आमच्या आचरणात हा अजेंडा आला पाहिजे. म्हणून आमचा इतिहास आम्हाला माहिती असला पाहिजे. 8 महाजनपद आमचे होते म्हणजे आम्ही राज्यकर्ते लोक. प्रसेनजितानं जगातला सर्वात मोठा धर्मांतर घडून आलं तो माता मांकुलीन राज्यातला माणूस. प्रसेनजिताची जी बहीण होती राजा बिंबिसरची पत्नी. आम्ही कोण आहेत हे सांगायला लागलोय. वारकरी संप्रदायामध्ये आमचं मोठं योगदान आहे. माझ्या घराण्यामध्ये जसे माझे आजोबा मातांग समाजातले पहिले खासदार देवराव कांबळे तसे त्यांचे बाकीचे भाऊ स्वातंत्र्य सैनानी सुद्धा आहेत. वारकरी संप्रदायासोबत सुद्धा त्यांचं नातं आहे. विचार महत्वाचा आहे. असा विचार जो माणसाला माणूस म्हणून थारा देईल, असा विचार जो समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय पेरेल तो विचार, आणि त्या विचारावरती आमच्या महापुरुषांनी काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मनुस्मृतीचा अंमल झाला होता. आम्हाला शस्त्रबंदी होती, शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता. संपत्ती बंदी होती, शिक्षण बंदी होती. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लहू साळवे नावाच्या मांगाच्या माणसाला पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार बनवलं. पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार बनवलं. ह्याचा अर्थ असा होतो, मनुस्मृती म्हणते तलवार हातात घेण्याचा अधिकार नाहीये. शिवाजी महाराजांनी ते कलम छाटून टाकलं, त्याला पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार बनवलं. त्याचा मुलगा म्हणजे 2 लवजी साळवे, एक महात्मा फुलेला मदत करणारे लवजी साळवे, त्यांचे वडील राघोजी साळवे, आणि त्यांचे जे राघोजी साळवेचे जे वडील आहेत लहू साळवे. पहिले लवजी साळवे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार झाले. महात्मा फुलेला मदत करणारे लहूजी साळवे त्यांचे वडील पण ब्रिटिशांसोबत लढता लढता खडकीच्या लढाईमध्ये शहीद झाले. म्हणजे आम्ही आमची इमानदारीनं मरेपर्यंत लढाई लढली, तरी पण आमच्यावरती ठपका आहे की आम्ही काय केले समाजासाठी. हे उत्तर देण्यासाठी आमच्या नजरा सुद्धा वर होत नाहीत. आज आम्हाला असं वाटतं, नेउलगंडाची भावना आहे की आम्ही दीन दलित पीडित आहेत, आमचं ह्या देशाच्या विकासामध्ये काहीच योगदान नाही. आज ह्या भारत देशामध्ये स्त्रियांमध्ये जे शिक्षणाचं प्रमाण जे वाढलेलं आहे, जे शिक्षण देत आज जे तुम्हाला मिळालेलं आहे, त्याचं श्रेय लवजी साळवेला जातं. लवजी साळवेनं महात्मा फुलेला त्यांच्या शिक्षण देण्याच्या कामामध्ये मदत केली. सावित्रीबाई फुलेला मदत केली. त्याच्याही आधी सांगतो, महात्मा फुलेच्या संपर्कात येण्याच्या अगोदर लवजी साळवे तालीम चालवायचे पुण्यामध्ये.
आणि या तालीममधून त्यांचा एक शिष्य घडला. त्या शिष्याचं नाव आहे उमाजी नाईक. हा उमाजी नाईक रामोशी जातीतला, पण इंग्रजाच्या विरोधामध्ये मोठं बंड करण्याचं काम ह्या उमाजी नाईकांनी केलं. लवजी साळवेनं शिष्य बनवताना असं नाही म्हणले आमच्या मांगाच्या माणसाला बनवून, माझ्या भावाचा मुलगा आहे त्याला बनवून. राजा बनवला कोणाला? उमाजी नाईकाला. जातीच्या माणसाला नाही बनवलं. जात महत्वाची नाही, गुण महत्वाचा आहे, लायकी महत्वाची आहे. आणि लवजी साळवेनं उमाजी नाईक रामोशी जातीतील माणसाला राजा बनवलं. आज इतिहासकार सांगतात पहिलं बंड ब्रिटिशाच्या विरोधामध्ये कुणी केलं? वासुदेव बळवंत फडके. इतिहास उलगडून बघा. पहिलं बंड वासुदेव बळवंत फडकेला नाही, उमाजी नाईकांनी केलं. हा इतिहास समोर जर आला, तुमची मांग म्हणजे कॉलर टाईट होईल का नाही? ती होऊ द्यायची नाही ना. तुमची नजर खाली राहिली पाहिजे, ही इथली व्यवस्था सांगते. मांगाने डोकं वर नाही काढायचं, दुसऱ्याच्या उपकाराखाली जगलं पाहिजे. पण मला अभिमान वाटतो लवजी साळवेनं उमाजी नाईकासारख्या माणसाला घडवलं, राजा बनवलं. आणि तो माणूस ब्रिटिशच्या विरोधामध्ये लढला, शेवटी फासावर गेला. लवजी साळवेच्या तालमीमध्ये मराठा लोक होते, ओबीसी लोक होते, बाकीचे पण लोक होते ना. लवजीनं ज्यावेळेस शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होऊ लागला, अडथळा निर्माण कोण करू लागलं? ब्राह्मण मंडळी. सावित्रीला अंगावरती शेण फेक, दगड फेक, घाण फेक, कारण तुम्ही मुलींना शिकवायचं नाही. कारण मनुस्मृती सांगते, ब्राह्मणी धर्म सांगतो, तुम्ही शिक्षण घ्यायचं नाही, तुम्ही मोठ्या आवाजात बोलायचं नाही, तुम्ही शस्त्र धारण करायचं नाही, तुम्ही वाचायचं नाही. आणि सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ज्या वेळेला आमच्या लेकरांना शिक्षण देऊ लागले, त्यावेळेला लवजी साळवेनं एका हातामध्ये मांगाचं लेकरू घेतलं, दुसऱ्या हाताखाली महाराचं लेकरू घेतलं आणि ह्या लेकरांना ओबीसी असणाऱ्या, माळी असणाऱ्या सावित्रीबाई फुलेच्या शाळेमध्ये पाठवलं. मारवाड्यात आणि मांगवाड्यातच काम केलं असातला भाग नाही. धनगराच्या पोरीला पण पोत्यात टाकून त्यांनी महात्मा फुलेच्या शाळेमध्ये नेलं. त्या धनगराच्या पोरीला पोत्यात टाकून शिक्षण देण्यासाठी पहिली मुस्लिम शिक्षिका शेख फातिमा बीवीच्या पण शाळेमध्ये नेलं. ते असं नाही म्हणले ती मुसलमानाची शिक्षिका आहे, तिच्या शाळेत कशाला जायचे. ते असं नाही म्हणले की ती माळ्याची शिक्षिका आहे, तिच्याकडे कशाला जायचे. शिक्षण देण्याच्या कामामध्ये सगळ्यात पुढे कोण होते? लवजी साळवे. पण त्या लवजी साळवेची बदनामी केली जाते. लवजीला एकाच वाक्यामध्ये बंद केलं जातं, जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी. हे वाक्य कुठे आहे ह्याचा शोध मला आणखीन लागला नाही. कुठल्या पुस्तकात येतात ते वाक्य? जर कुठं सापडलं तुम्हाला एखाद्या पुस्तकात तर मला सांगा. आणि लवजी साळवेचं ब्राह्मणीकरण केलं जातं, म्हणजे त्यांना राष्ट्रपिता फुलेपासून तोडण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्या लवजी साळवेला? जे लवजी साळवे सावित्रीचं संरक्षण करण्यासाठी फरची कुऱ्हाड उचलतात. आम्हाला एवढंच माहित आहे, त्यांनी दांडपट्टा चालवला, फरची कुऱ्हाड उगारली, पण कोणाच्या समर्थनात आणि कोणाच्या विरोधात उगारली हे सुद्धा आम्हाला माहित असलं पाहिजे. ज्या वेळेला आम्हाला शिक्षण देण्याच्या कामामध्ये सावित्रीला अडथळे येऊ लागले, ज्योतिबा फुलेला अडथळे येऊ लागले, शेख फातिमा बीवीला अडथळे येऊ लागले, स्वतः हा माणूस फरची कुऱ्हाड काढून रस्त्यावरती उभा राहिला आणि म्हटला, हे हरामखोर ब्राह्मणांनो, हे भटांनो, आमच्या ह्या शिक्षण देण्याच्या कामी सावित्रीच्या केसाला जरी दोमी धक्का लागला, ह्या शनिवार वाड्यात सगळं जाळून टाकील. ही धमकी दिल्यानंतर आमच्या लेकरा बाळाला शिक्षण मिळाले. हो, नुसतं जय लवजी म्हणलं ना काय होत नाही. लवजीचा इतिहास बघा काय.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं शोधली, पण शोधताना जंगलामध्ये त्या झाडीमध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले एकटेच गेले असतील का? एकटेच चला जाऊन फिरून येऊ. अरे 8-10 लोक सोबत असतील ना. अरे मग जरा धाडशी लोक न्यावं लागतील ना. त्याच्या हातात फरची कुऱ्हाडी आहेत, दंडुके आहेत, दांडपट्टे आहेत, इचुकाड्याची भीती आहे, बिबट्याची भीती आहे, वाघाची भीती आहे. काय जैन मारवाड्यांनी नेलं असेल का त्यांनी सोबत? त्यांच्या मदतीला असणारे मांग मार रामोशी मराठा ह्या लोकांना सोबत घेऊन गेलेत ना. ह्याचा अर्थ शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याच्या कामामध्ये पण मातांगाचे योगदान आहे. त्या लवजीचं नाव सांगितलं होतं. रानडे, टिळक, गोखले ह्या लोकांना कुस्ती शिकवली म्हणून. अरे ज्या काळामध्ये आमच्या गळ्यामध्ये मडकं होतं, गळ्यात मडकं होतं, पाठीला झाडू होता, आमच्या सावलीचा इटाळ येत होता, त्यावेळेला लवजी साळवे मांग असणाऱ्या लवजी साळवेचा स्पर्श चालत असेल का? चालत असेल स्पर्श शिवलेला? अरे आमच्या सावलीचा इटाळ व्हायला लागला तर ते म्हणाल का? आणि कुस्ती काय ऑनलाईन शिकवायची का? ऑनलाईन नाही ना शिकतात कुस्ती. कुस्ती शिकवण्याची पद्धत असते. हे कपडे काढावं लागतील, लंगोट गुंडाळावं लागेल. मग लवजी साळवे म्हणत असेल, ह्या बघा इथं एक पकडायचं, इथं मांडीला एक पकडायचं नाही, हे उचलून आपटायचं उलट, हे बघा असा डाव असतंय, असं शिकवलं असं ना हात लावून. का असं लांबून पेपरवर शिकवलं, लिहून घे चल, असं असतंय का? नाही. अरे आमच्या गळ्यात गाडगं, पाठीला झाडू, आमच्या सावलीचा इटाळ व्हायचा तुम्हाला, आणि तुम्ही म्हणायले आमच्या रानाड्याला शिकवलं, गोखलेला शिकवलं, आगरकरला शिकवलं. गोखले, आगरकर, टिळक हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या विरोधातले माणसं. अरे मग विरोधातले माणसं असतील तर विरोधातल्या ज्यांना राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेला मदत करायला कोण आहे? लवजी साळवे. मग लवजी साळवे सावित्रीचं संरक्षण करणार, लवजी साळवे शेख फातिमा बेबीचं संरक्षण करणार, लवजी साळवे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं संरक्षण करणार. मग ज्योतिराव फुलेच्या दुश्मनाला कुस्ती शिकवतील का लवजी साळवे? शिकवतील? आम्ही विचार केला तर होईन ना, ते कळन ना आम्हाला की नाही शिकवली बाबा. आणि ज्या रानड्याचं नाव सांगितलं ते मोठं मोठं, त्या रानड्याचं नाव बाल विवाह बंदीसाठी नाव आहे. म्हणजे लहान मुलींचे त्यांना लग्न नाही होऊ दिले. पण 43 वर्षाचे रानडे असताना 43 वर्षाच्या रानड्यात त्याची बायको मरून गेली. बायको मरून गेल्यानंतर 13 वर्षाच्या पोरीसोबत 43 वर्षाच्या म्हाताऱ्यानं लग्न केलंय. मी नाही सांगत, इतिहासात आहे. नाव कशासाठी फेमस आहे? बालविवाह बंदी. आणि स्वतःच 13 वर्षाच्या पोरीसोबत लग्न केलंय. दुसऱ्या एका गोष्टीसाठी नाव फेमस आहे, विधवा पुनर्विवाह. विधवा झाली, कुणी झाली तर ते रानडेंनी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन काय केलं? त्यांचे लग्न लावले. रानडेची सख्खी बहीण तरुणपणामध्ये विधवा झाली. विधवा झाल्यानंतर रानडे साहेबांनी तिचं शेवटपर्यंत लग्न लावून दिलं नाही. ती बाई शेवटी पांढऱ्या साडीतच मेली. इतिहास बघा. आणि त्या रानडेवरती मालिका निघते, उंच माझा झोका. ते 43 वर्षाचं म्हातार, 13 वर्षाची पोरगी, ती आंबा खाती अर्धा, आणि आंबा खाऊन रानडेला मग ती आंबा खाऊन बघा काय झालंय. तर उष्ट आहे आंबा. उष्ट खाल्ल्यानं काय होतं? तर प्रेम वाढतंय म्हण. 13 वर्षाची गाबडी 43 वर्षाच्या म्हाताऱ्याला मग ती आंबा खा, प्रेम वाढते उष्टा. आणि आमच्या बाया त्या मालिका बघतात. आमच्या बायाचे स्वयंपाकाचे वेळापत्रक मालिकेच्या टाइम टेबलनुसार ठरायला लागले. आणि आमच्या पुरुषाचे बाहेर जायचे आणि घरी यायचे टाइम टेबल IPLच्या मॅच नुसार ठरायला लागले. म्हणजे आमच्या महापुरुषांनी वारसा काय दिला ना, आम्ही चाललोत कुठं ते सांगा बघायला. ज्या टिळकाचं नाव घेतलं जातं, ज्या टिळकाचे गुरु लवजी साळवे आहेत, त्या टिळकाने ह्याच निपाणी तालुक्यातील आतनी नावाचं एक गाव आहे तुमच्या इथं, आतनी. त्या आतनीला येऊन भाषण ठोकलं आणि भाषणामध्ये सांगितलं, ज्या वेळेला बाबासाहेब तुमची आणि आमची लढाई लढत होते का, आमच्या हक्क आणि अधिकाराची, मतदानाचा हक्क, निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार, जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार,
त्यावेळेला टिळक महोदय तुमच्या आत्नेला आले का आले? पलीकडे तिकडं कोणाचं राज्य होतं अगोदर? शाहू महाराजाचं राज्य होतं. आणि शाहू महाराज कसे होते? पैलवान होते. आणि पैलवान म्हणजे कसे होते माहितीये का? 19 वर्ष वय असताना 97 किलो वजन होतं. म्हणजे मोठ्या वजन गटातला कार्यकर्ता होता आपला. त्यांना वाटलं जवळ बिवळ काही बोललो तर राग बिगा आला, शाहू महाराजांना एका खोंब्यामध्ये गार करते. मग ते आत्नेला आले टिळक महाराज, आणि टिळक महाराजांनी सांगितलंय, बाबासाहेब म्हणाले SC ST OBC मांग महाराज ढोर कोर 12 बलुतेदार आलुतेदार ह्यांना तुम्ही सत्तेमध्ये घेतलं पाहिजे, ब्रिटिशाकडे लढा. आणि हे काय म्हणतंय? तेली तांबोळी आणि कुणबाटाला संसदेत जाऊन काय नांगर हाकायचंय का? आमदार आणि खासदार होऊन काय तुम्हाला काय नांगर हाकायचंय का? मांगाचे लोक खुश होतात. तेली आहे, तांबोळी आहे, कुणबी आहे, आमचं नावच नाही घेतलं. अरे बाबा, तुम्हाला गिनलंच नाही ना त्यानं, केवढ्याचे आहेत तर तुमची अवकातच नाही तेवढी. आणि त्या टिळकाचे किस्से आमच्या शाळेमध्ये सांगितले जातात. टिळक नावाचा असा एकमेव माणूस आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, त्याची जयंती साजरी केली जात नाही. सगळ्यांची जयंती असतात. हा, शिवाजी महाराजांची जयंती असती, बाबासाहेबांची जयंती असती, अण्णाभाऊ साठेची जयंती असती. पुण्यतिथी नसते. 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेची जयंती असते. मग त्या जयंतीला काउंटर करण्यासाठी त्यांचं नाव, त्यांचा इतिहास समोर नाही आला पाहिजे म्हणून काय करतात पोरांनो, लेकरांना माहिती आहे, 1 ऑगस्टला मोठा फोटो आणतात शाळेमध्ये टिळकाचा, आणि टिळकाची पुण्यतिथी जयंती सारखी साजरी केली जाते. म्हणजे अण्णाभाऊ साठेचा खरा इतिहास समोर येऊ नये म्हणून हे सगळं चालू आहे. पण आता समाज सुशिक्षित झालाय, शिक्षक पण म्हणायला अरे अण्णाभाऊ साठेचा फोटो आहे का, मी हार घालतो. टिळकाला हार घाला म्हणलं की आमचे कर्मचारी, सफाई कर्मचारी पण लांब लांब पळतात. मी नाही घालत, तिकडे हाल. झाडूवाल्या बाईला पण मला अरे टिळकाच्या पुतळ्याला त्याला हार घाल ना, वरून आदेश आलेला आहे. मी नाही घालत, मी अण्णाभाऊ साठेला फुलं वाहते भाऊ, मी तिकडे नाही जात. त्या टिळकाचा किस्सा सांगितला जातो, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरपलं उचलणार नाही. एकदा शाळेमध्ये टरपलं पडतात आणि शिक्षक म्हणतो, अहो टिळक, शेंगाची टरपले उचला. अरे आमच्या बापदाद्यांना चांगलं माहितीये अगोदरचे मास्तर लोक किती खोडकर होते, उचलू आपटत होते खाली. घरी शाळामध्ये तर मारतच होते, घरी येऊन मायबापाला सांगितलं, मायबाप फटके देत होते. मारा मास्तर ह्याला, असंच मारा, त्याला नीट करा, सरळ करा. आणि आवजाव घालन का मास्तर? आवजाव लहान लेकराला घालन का? पण इतिहासात लिहिलं कसं, अहो टिळक, शेंगाची टरपली उचला. तुम्हाला खास किस्सा सांगतो. आता तुम्हाला कोकण म्हणजे काय जास्त लांब नाही, आजऱ्यापासून पलीकडे बघितलं, सावंतवाडी वगैरे ह्या बेल्टमध्ये सगळीकडं टिळक दापोलीचे, रत्नागिरी जिल्ह्यातले, ज्या भुईमुगाच्या शेंगाचा किस्सा सांगितला होता तुम्हाला, भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या, टरपलं. खास गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्या कोकणामध्ये हा भुईमुगाच्या शेंगाचा किस्सा सांगितला जातो, त्या काळामध्ये पण कोकणामध्ये भुईमुगाचं पीक कुणीच घेत नव्हतं आणि आज पण कुणी घेत नाही. पण आम्ही हा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात येईल ना, अरे कोकणात भुईमुगाच्या शेंगा पिकतच नाही तर टरपलं कसे पडतील? पण ज्याच्या हातामध्ये लेखणी आहे त्यांनी आमच्या महापुरुषाच्या विरोधामध्ये ती लेखणी वापरली, आमच्या महापुरुषाची बदनामी करण्यासाठी लेखणी केली. बाबासाहेबांनी लढा सुरू केला, पण आरक्षणाची जी लढाई आहे, सर्वात अगोदर आरक्षणाची संकल्पना कोणी मांडली असेल तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं मांडली. आरक्षण असलं पाहिजे, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे. आणि आमच्या महापुरुषाची बदनामी कशी केली जाते की महात्मा फुलेनं अस्पृश्य लोकांसाठी म्हणजे मांगा मारायसाठी, पाणी पिण्यासाठी हौद खुला केला. तुम्ही कधीतरी पुण्यामध्ये जा, पुण्यात गेल्यानंतर कळल. मी त्या एरियामध्ये गेलो, शोधायला लागलो ना, काय हौद
हौद कुठे, हौद कुठे, हौद कुठे? तुमच्या निपाणीमध्ये हौदावर माणसं पाणी पितात का जनावर? कोण पिते पाणी? जनावरच पितात ना. इतिहासकारांनी काय लिहून ठेवले? ब्राह्मण इतिहासकारांनी हौद ओपन केला. तिथं गेल्यानंतर कळालं की तिथं हौद नावाची गोष्टच नाही, तिथं विहीर आहे. विहीर खुली केली. म्हणून महात्मा फुले ह्या लोकांना कलम कसाई म्हणतात. कसाई, कलम म्हणजे लेखणी. लेखणीच्या माध्यमातून आमची बदनामी केली जाते. ज्या वेळेला कुमारी काही मुली गरोदर राहायच्या समाजकंटकामुळं, वातावरण खराब असल्यामुळं, त्या मुलींचे बाळातपण सावित्रीनं आणि महात्मा फुलेनं केले. शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला महात्मा फुलेंना अर्धांगवायूचा झटका आला, अर्ध पुस्तक लिहिलं होतं सार्वजनिक सत्यधर्म नावाचं. झटका येऊन गेल्यानंतर डाव्या हातानं त्यांनी राहिलेलं अर्ध पुस्तक कंप्लीट केलं. पण दुर्दैव हे आहे मातांग समाजाचं, आमच्या लोकांचं, जे पुस्तक आमच्यासाठी लिहिले ते वाचायला आमच्याकडे वेळ तर असला पाहिजे ना. वेळ नाही, हे मोठं दुर्दैव आहे. आमच्यासाठी आमच्या महापुरुषांनी काय गमावलंय ह्याची जाणीव आम्हाला नाही. म्हणून आज शिकलेल्या मुली आणि शिकलेल्या बायका सुद्धा त्या शिक्षणाचा वापर फक्त साड्याच्या चॉईससाठी, लिपस्टिकच्या चॉईससाठी, दागदागिनीच्या चॉईससाठी करताना दिसत आहेत. हे दुर्दैव आहे. त्यांचं एकच वाक्य असतं, दुकानात गेलात, साड्या जर टाकल्या, ह्याच्यामध्ये वेगळ्या डिझाईन मधून साडी दाखवा. बरं, वेगळ्या डिझाईन मधून साडी दाखवली, पुन्हा म्हणतात वेगळ्या डिझाईन मधून दाखवली ना, आता वेगळ्या कलर मध्ये दाखवा. कलर आणि डिझाईन ह्याच्यामध्ये बायाचं आयुष्य चाललंय. ज्या सावित्रीनं तुम्हाला शिक्षण दिलंय, स्कूटीवर बसून वडाच्या झाडाला दोऱ्या गुंडाळण्यासाठी नाही दिलं. शिकलेले लेकरं पण तसेच. हडपसर मध्ये, पुण्यामध्ये ज्या वेळेला प्लेगची साथ आली, काय गमावले आम्ही ते सांगायला लागलोय. प्लेगची साथ आल्यानंतर त्या ठिकाणी प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे. समजा मला प्लेग झाला, सुभेदार सर माझ्या संपर्कात आले किंवा येड नाईक सर माझ्या संपर्कात आले, तर त्यांना सुद्धा तो रोग होणार. उंदराच्या पिसापासून होणारा रोग होता. एक गाठ येत होती बगलामध्ये, पोटामध्ये कुठंतरी बाजूला, आणि संध्याकाळपर्यंत माणूस एक्सपायर होत होता. प्लेगची साथ आल्यानंतर सरकारनं जे वरच्या जातीतले लोक आहेत त्यांच्या घरादारावरती ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. पण मांगवाड्यामध्ये, महारवाड्यामध्ये कोणीही डोकावून बघायला तयार नव्हतं. माणसं मरायला लागले. हडपसर जवळच्या मांगवाड्यामध्ये सावित्री स्वतः गेली आणि स्वतः तिथले लेकरं, तिचा जो मुलगा होता, म्हणजे एका विधवा बाईला झालेला मुलगा जो होता, त्याचं नाव यशवंत ठेवलं, स्वतः दत्तक घेतलं, त्याला डॉक्टर बनवलं. तो मिलिटरीतला डॉक्टर होता, त्याला परत बोलवलं. अरे बाबा इकडे ये, सरकार फक्त वरच्या जातीतल्या लोकांकडे लक्ष देत आहेत. ते मांगा माराचे जे लोक आहेत, ज्यांनी तुझ्या बापाला साथसहयोग केला होता, ज्योतिराव फुलेला मदत केली होती, त्या लोकांना कुणीच वाली नाहीये. तुला परत ये. परत आलं, त्याने क्लिनिक चालू केलं नानलपेठमध्ये. आणि सावित्रीला हे माहित होतं, हे मांगा माराचे लेकरं, प्लेग झालेले लेकरं माझ्या संपर्कात जर आले तर ह्यांना, मला सुद्धा प्लेग होऊ शकतो, आणि प्लेग झाल्यानंतर मी 12 तास सुद्धा जिवंत राहणार नाहीये. हे माहित असून सुद्धा तिच्या नवऱ्याला आणि तिला ज्यांनी मदत केलं, त्या महारवाड्यातल्या, मांगवाड्यातल्या तडपणाऱ्या लेकराला तिनं बघवलं नाही. ती लेकराला घेऊन जात होती डॉक्टर यशवंतच्या दवाखान्यामध्ये. असंच एक दिवस दुपारी नामदेव नावाच्या पोराच्या बगलामध्ये गाठ आली प्लेगची, आणि नामदेव बेशुद्ध व्हायला लागला. सावित्रीनं खांद्यावर घेतलं 9 वर्षाच्या त्या लेकराला आणि धावत सुटली डॉक्टर यशवंतच्या क्लिनिककडे. तिकडं गेल्यानंतर
ते नामदेव 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 म्हणत राहिली, पण शेवटी नामदेव जिवंत राहिला नाही. नामदेव जिवंत राहिला नाही, पण नामदेवचे जंतू सावित्रीला लागले आणि सावित्री सुद्धा प्लेगच्या साथीच्या रोगामध्ये मरण पावली. नवरा अगोदरच गेलेला, सावित्री गेली पाठीमाग. त्याच्यानंतर यशवंत गेला, डॉक्टर यशवंत पण गेला. डॉक्टर यशवंत नंतर डॉक्टरची पत्नी म्हणजे सावित्रीबाई फुलेची सून आणि तिची 8 वर्षाची लेकरू लहान राहिलं होतं, पण त्यांना आता कुणीच वाली राहिला नाही. ज्या वेळेला नानलपेठमध्ये वरच्या जातीच्या लोकांकडे अन्न मागण्यासाठी पाणी मागण्यासाठी सावित्रीबाई फुलेची सून आणि नात जात होती, त्यावेळेला लोकांनी दरवाजा आणि खिडक्या बंद करून टाकल्या. त्यावेळेला तिला आठवण झाली, त्या पर्वतीच्या पायथ्याला मांगवाडा आहे, महारवाडा आहे. तिकडच्या लोकांनी माझ्या सासू सासऱ्यासाठी खूप सारं काम केले, माझ्या सासू सासऱ्यानं पण त्यांच्यासाठी खूप सारं काम केले. त्या लोकांना माझ्या लेकराला पाणी भेटल, माझ्या लेकरांना अन्न भेटल. पण सावित्रीबाई फुलेंची सून आणि तिची छोटी नात पाण्यासाठी ना अन्नासाठी पर्वतीच्या पायथ्यापर्यंत गेली, पण अन्न आणि पाण्या वाचून सावित्रीच्या नात एक्सपायर झाली, वारली, तिचं निधन झालं. जो तिचा आधार होता तोच गेला आणि ज्योतिराव फुलेंची सुनीनं सुद्धा त्या ठिकाणी प्राणाचा त्याग केला. त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा माणसं समोर नाही आले. पुणे महानगरपालिकेला त्यांचा अंत्यविधी बेवारस अवस्थेमध्ये करावा लागला. मी गोष्ट ह्यासाठी सांगायला लागलोय, ज्या महापुरुषांनी आम्हाला शिक्षण दिलं, माणसात आणलं, त्या महापुरुषांचे काय हाल झालेत ह्याची जाण आणि भान आम्हाला असलं पाहिजे. म्हणून आज हा जयंतीचा कार्यक्रम आहे. बाजूला असणारे शाहू महाराज, शाहू महाराजाचं राज्य, ह्या शाहू महाराजाच्या राज्यामध्ये महात्मा फुलेनं जी संकल्पना मांडली होती आरक्षणाची, पहिल्यांदा आरक्षण जे झालेलं आहे त्या आरक्षणाचा अंमल शाहू महाराजांनी केला. त्यांचा शिकार खाण्याचा प्रमुख मातांगाचा, त्यांचा मुख्य सरकारचा इंजिनियर मातांगाचा. गंगाराम कांबळे अस्पृश्य जातीचा त्याला हॉटेल टाकून दिलं. सर्व महत्वाच्या पदावरती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी कोणाला घेतलं? मांगांना घेतलं. आचार्य गणाचार्य जे होता 4थी पास माणूस, त्याला वकिलीची सनद दिली. त्या शाहू महाराजांच्या मदतीनं बाबासाहेब परदेशामध्ये गेले. परदेशातून आल्यानंतर आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार मिळवून दिले. 17 ऑगस्ट 1932ला आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला. त्याच दिवशी आम्हाला खऱ्या अर्थानं हक्क आणि अधिकार मिळाले. परंतु या गोष्टीची जाणीव आजही आम्हाला नाही. बाबासाहेबांनी कुठल्या प्रकारचा तुम्हाला देत असताना भेदभाव केला नाही. 1930च्या कालखंडामध्ये डेलजी बेस्टॉन नावाच्या अधिकाऱ्यानं अनुसूचित जातीमध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि केंद्राचा विचार केला तर एससी मध्ये 1700 जाती आहेत, ह्या 1700 जातीची निवड केली आणि त्यांना सांगितलं एससी मध्ये लोक येतात, ह्यांना आपल्याला हक्क आणि अधिकार द्यायचे. ती यादी तयार करताना जो क्रायटेरिया लावला, जो निकष लावला, त्या निकषामध्ये आम्ही बसतोत का नाही ह्याचा विचार आम्ही आणि तुम्ही केला पाहिजे बांधवांनो. त्याच्यामध्ये सांगितलं एससी म्हणजे कोण? एससी म्हणजे ते लोक ज्या लोकांसोबत, जे लोक गावकुसाच्या बाहेर राहतात. आम्ही राहतो गावकुसाच्या बाहेर. एससी मध्ये ते लोक असले पाहिजे ज्या लोकांसोबत अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो, इटाळ चंडाळ मांडला जातो, बाट धरला जातो. ते लोक एससी मध्ये असले पाहिजे जे लोक ब्राह्मणाला आपला गुरु मानत नाहीत. एससी मध्ये कोण असले पाहिजे? जे लोक ब्राह्मणाला आपला गुरु मानत नाहीत, म्हणजे कानात फुकून घेत नाहीत, कानात फुकत पण नाही, गुरु नाही, शिष्य पण नाही. एससी मध्ये ते लोक येतील ज्या लोकांसोबत अस्पृश्यतेचा व्यवहार तर केला जातो, परंतु ते लोक एससी मध्ये असतील जे लोक ब्राह्मणाकडून कुठल्या प्रकारचा धार्मिक विधी करून घेतला जाणार नाही. आम्ही मात्र रात्रंदिवस त्याच्याशिवाय आमचं पान हलत नाही. बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं,
पण जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या कालखंडामध्ये आमचं हे आरक्षण आज धोक्यात आलेलं आहे. जंतर मंतरवरती कट करा फोन. जंतर मंतरवरती पोलीस संरक्षणामध्ये संविधान जाळलं जातं. आम्ही गप्प आहोत. आम्ही म्हणतो ते बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. बाबासाहेबाच्या जातीचे लोक बघून घेतील काय करायचं. आम्हाला काय देणं नाही. आम्हाला फक्त देणं घेणं आहे. आम्हाला आमचं घरकुल मिळालं पाहिजे, आम्हाला संडास बाथरूम मिळालं पाहिजे, आम्हाला राशन मिळालं पाहिजे, आम्हाला किसान सन्मान निधी मिळाला पाहिजे. फक्त आमच्या पुरतच आम्ही विचार करणार. पण हे करत असताना मात्र आम्हाला बाकीच्या गोष्टीबद्दल बोलायला विचारच नाहीये. ज्या संविधानामुळे आमचं आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला पाहिजे, पण संविधान जाळलं तरी आम्ही काय बोलणार नाही. अरे आडात असेल तर पवऱ्यात येईल ना तुमच्या. संविधानात नाही राहिलं तर आरक्षण कसं भेटणार आहे. त्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि बाबासाहेबांची जी झुंजार लेखणी होती, ह्या झुंजार लेखणीला अण्णाभाऊ साठेनं त्यांची फकीरा कादंबरी अर्पण केली. आणि अर्पणच केली ना असं सांगितलं नाही. जग बदल घालून गाव सांगून गेले मधुभीमराव आज सांगितलंय. अण्णाभाऊ साठे सांगायला हे विचार मंचावरून 2 दिवस लागतात मला. कोणते अण्णाभाऊ साठे सांगायचे? ज्यांनी कथा लिहिली कथाकार अण्णाभाऊ साठे, लघु कथा लिहिली लघु कथाकार अण्णाभाऊ साठे, ललित लेखन केलं ललित लेखनकार अण्णाभाऊ साठे आहेत, चित्रपट कथा लिहिली चित्रपट कथाकार अण्णाभाऊ साठे आहेत, त्या चित्रपटामधचं गाणं लिहिलं गीतकार अण्णाभाऊ साठे, ते गायलं गायक अण्णाभाऊ साठे, वाद्य वाजवलं वादक अण्णाभाऊ साठे, कामगाराचा लढा उभा केला कामगार नेते अण्णाभाऊ साठे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ निर्माण केली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सरसेनानी अण्णाभाऊ साठे, पवाडा लिहिला पवाडाकार अण्णाभाऊ साठे, छक्कड लिहिली छक्कडकार अण्णाभाऊ साठे, चित्रपटामध्ये काम केलं हिरो म्हणून हिरो अण्णाभाऊ साठे. कोणते अण्णाभाऊ साठे सांगायचे? अण्णाभाऊ साठेनं जे साहित्य लिखाण केलं त्याचा बराच भाग बहिष्कृत भारत नावाचा डॉक्टर आंबेडकरांचं जे पाक्षिक आहे त्याच्यामध्ये पण छापून आले. बरेच लोक म्हणतात अण्णाभाऊ साठेचा विरोध बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांचा विरोध अण्णाभाऊ साठेला जरा असेल तर मग अण्णाभाऊ साठेच्या साहित्यामध्ये बाबासाहेब काय करायला लागले ह्याचा विचार आम्ही लोकांनी केला पाहिजे. त्यांनी वगनाट्य लिहिलं वगनाट्यकार अण्णाभाऊ साठे, तमाशा लिहिला तमाशाकार अण्णाभाऊ साठे, नाटकं लिहिली नाटककार अण्णाभाऊ साठे. ज्या दिवशी अण्णाभाऊ साठेचं निधन झालं त्याच दिवशी त्यांच्या एका चित्रपट कथेवरती एक पिक्चर प्रदर्शित झाला, त्याचे बॅनर मुंबईमध्ये झळकत होते. टिळा लाविते मी रक्ताचा. एका बाजूला पिक्चर रिलीज झाला आणि दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊ साठेची प्रेत यात्रा निघाली, अंत्यविधी निघाला. त्या अण्णाभाऊ साठेनं परदेशामध्ये जाऊन का मांगाचा पवाडा नाही गायला, शिवाजी महाराजांचा पवाडा गायला. येताना मांगाची मूर्ती नाही आणली, बुद्धाची मूर्ती आणली. मॉस्कोतल्या विद्यापीठाला मार्गदर्शन केलं, तिथं मांगाचे लोक आहेत म्हणून नाही केलं, विद्यार्थी असल्यामुळे केलं. कामगाराचा मोर्चा काढताना हे नाही म्हणले मांगवाड्यातल्या कामगारांनो इकडे या चला आपण मांगाच्या लेबर लोकांचा मोर्चा काढत नाही. जे दुःखी कष्टी लेबर आहेत ते कुठल्या जातीचा असो तुम्ही सोबत चला. पंजाबमध्ये मांगा नाहीत, पण पंजाबमध्ये ज्या वेळेला दंगा सुरू झाला त्यावेळेस त्यांनी दिल्ली पंजाबचा दंगा नावाचा पवाडा लिहिला. बंगालमध्ये मांगा नाहीत, पण बंगालमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला त्यांनी बंगालची हाक नावाचा पवाडा लिहिला. म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण आज जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरणाच्या कालखंडामध्ये आमच्या घरामध्ये आटा आहे का नाही ह्याचं टेन्शन आमच्या लेकरा बाळांना नाही. आम्हाला टेन्शन याचं आहे की मोबाईलमध्ये डेटा आहे का नाही, किती जीबी आहे आता,
आम्ही सकाळचं पेस्ट कोणतं वापरलं पाहिजे आणि संध्याकाळचं गुड नाईट कोणतं वापरलं पाहिजे तुम्ही कुठे ठरवायलात? ती टीव्ही ठरवत आहे कोणती मेहंदी चांगली आहे, कोणती साबण चांगली आहे. म्हणजे आम्ही या पद्धतीनं गुलाम होत चाललो. आज आमचे छोटे मोठे व्यवसाय नेस्तनाबूत होत चालेत. मॉल आल्यानंतर तुमच्या गल्लीमध्ये दुकान कसं चालेल? कळकट मळकट तेलकट तुमचं दुकान असते, काउंटर तिथे झकपक अर्ध्या चड्डीतल्या पोरी असतात. तुम्ही तिकडे साखर घ्यायला जातात ना, 5 रुपये कमी. ह्या हसण्याच्या गोष्टीने आमच्या उद्योगधंद्याची पूर्ण वाट लागलेली आहे, शिक्षणाची वाट लागलेली आहे, खाजगीकरण झालेलं आहे. आता तुमच्या इकडे अबकडचा पण सदाशिव आयोग लागू झालेला आहे. मला प्रश्न पडला, सदाशिव आयोग लागू झाला, अ ब क ड अशी वर्गवारी केली, पण 13 पॉइंट रोस्टर कार्यक्रमामध्ये मात्र आरक्षणाची अंमलबजावणी करताना यावर्षी अ ची जागा निघाली, तर ब ची जागा पण लगेच सोडतील का? यावर्षी पोलीस भरतीला बेळगाव मधून 100 जागेपैकी 10 जागा जरी एससीच्या असतील तर अ ला सोडतील ना. पुढच्या वेळेच्या भरतीला अ ला नसेल ब ला असेल, ब ला नसेल त्याच्यानंतर क ला असेल. मग मला प्रश्न पडते तुमचा नंबर कधी लागणार आहे एकदा निघून गेल्यावर? आता क्रिमिनल लागू झालंय. क्रिमिनल म्हणजे समजा सुभेदार सर आणि आम्ही दोघे जण भाऊ आहेत. सुभेदार सर प्राध्यापक आणि मी शेतकरी आहे. ते म्हणतात गरीबाला शिक्षण देऊ. माझ्या मुलीचा नंबर मेडिकलला लागला. मेडिकलला लागल्यानंतर माझ्या मुलीला फीस भरायला सांगितण्यात येईल आणि फीस भरायला सांगितल्यानंतर ती म्हणते फीस भरा 8 लाख रुपये. मग आमची मुलगी म्हणेल भाऊ आमच्याकडे उत्पन्नाचं सर्टिफिकेट आहे, माझा नंबर लागलाय, माझं इन्कम 8 लाखाच्या आतलं आहे. हा तुमचा नंबर लागला, तुमचा 8 लाखाच्या आतलं इन्कम आहे, 10 लाख रुपये फीस भरा. अरे माझं इन्कमच जर 8 लाखाच्या खालचा असेल तर माझ्या पोरीचा नंबर लागून सुद्धा मी 10 लाख रुपये फीस भरू शकतो का? नाही. सुभेदार सर जे माझे भाऊ आहेत त्यांच्या मुलीचा नंबर लागला, ते म्हणाले 10 लाख भरायचे का? अरे 12 भरतो ना पोरीसाठी, 12 भरतो. हा कागदपत्र दाखवा. अरे सुभेदार सर तुमच्या मुलीचं ऍडमिशन होऊ शकत नाही ना. का बरं? तुमचं इन्कम जास्त आहे ना. ह्यांचं इन्कम जास्त आहे म्हणून ह्यांच्या पोरीचा नंबर लागणार नाही, आणि माझं इन्कम कमी असल्यामुळे नंबर लागून पण मी फीस भरू शकत नाही. ज्याला दाता आहेत त्याला चणे द्यायचे नाही, आणि ज्याचं बोळकं झालं त्याला म्हणा ते चणे खाता घ्या. महाराष्ट्रामध्ये आम्ही वेगळं मागितलं, अण्णाभाऊ साठे महामंडळ. 15 वर्ष अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद होतं. आमच्या लेकरांना तिकडे भारतीच्या माध्यमातून पीएचडी साठी फेलोशिप मिळत होती सरसकट. महाराष्ट्राचे ज्या उपमुख्यमंत्र्याच्या ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले दिवंगत अजित पवार, यांनी पत्रकार परिषदेमध्ये आरटी बाजूला झाली, बार्टीतून मांगाचे वेगळं, मांगा म्हणले ना आम्हाला वेगळं पाहिजे, वेगळं झालं की म्हणा ते लगेच म्हणले आता सरसकट फेलोशिप दिली जाणार नाही. आता उद्या चला अबकडे झाल्यानंतर मला प्रश्न पडलाय 13 पॉइंट रोस्टर प्रोग्रामचा अंमलबजावणी कशी करणार, क्रिमिनलची अंमलबजावणी कशी करणार. एका बाजूला आमचं संविधानच जाळलं चाललंय, त्याच्यावर आम्ही बोलायला तयार नाही. म्हणजे वीर आटायली त्याच्यावर बोलायला तयार नाही आम्ही. म्हणून आमच्या टोपल्यामध्ये आमच्या बकेटीत पाणी आलं पाहिजे, आमचं आम्ही बघू. अरे इरीत पाणी असेल, इरीतला गाळ उपसला, इर सुरक्षित असेल तर पाणी येईल ना. संविधान आहे तर तुमचे हक्क आणि अधिकार सुरक्षित आहे, संविधानच नाही तर काय चाटायचे का बाकीच्या गोष्टीला. म्हणून हे संविधान दीन दलित दुबळ्या लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी केलेला आहे. म्हणून विकास पात्रीकर रात्रंदिवस खेड्यापाड्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरत आहे. ही माझी स्वतःची लढाई नाही, ही तुमची लढाई आहे. एखादा नगरसेवक जरी असेल तर त्याच्या पोराला 10 पिढ्याला बसून खायची सोय असते. आमचे आजोबा मातांग सभातले पहिले खासदार 2 टर्म होते, 2 टर्म आमदार होते, देवराव कांबळे. इतिहासामध्ये वाचला असेल तुम्ही नाव, नांदेड मतदारसंघ. इथं पैशा पाण्यासाठी नाही आलो, जो समाजाचे आमचे
हक्क आणि अधिकार जे धोक्यात आलेत हे निर्माण करण्यासाठी, हे वाचवण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे. आणि सगळ्यात शेवटी मी एवढंच सांगल, संघटन कशासाठी? निपाणीतले लोक म्हणत असतील आमच्यावर कुठं अन्याय अत्याचार होते. अरे तुम्ही संघटित आहेत, तुमची निपाणी म्हणजे समाज नाही. बेळगावच्या बाजूला असणारे खेड आहे, तिथं पण मांगाचे एक घर आहे, त्याच्यावर अन्याय होतो, तो पण समाजाचा भाग आहे. निपाणी म्हणजे समाज नाही, कोल्हापूर म्हणजे समाज नाही. तुमच्यावर होत नाही पण तुमच्या बांधवावर होतो ना. संघटित होण्याची काय गरज आहे आम्हाला? संघटित जे लोक असतात त्यांच्यावर हल्ला कोणी करत नाही. मधमाशी एखादी जर घरात सापडली तर 100 लेकरू पण एका फड्यावर गार करते. पण मधमाशाचा मवळ ह्या झाडाला लागल्या आणि तुमच्या गावातल्या निपाणीतल्या पैलवान माणसाला मला एक दगड मारते का मावशी? ते संघटित आहेत, त्यांना संघटनेची गरज वाटायला लागली, त्यांनी मोहोळ तयार केलं. हारणं सुद्धा एकटं दुकटं पळत नाही, ते कळपानं पळतात. हवेत उडणाऱ्या पक्षाला संघटित होण्याची गरज वाटायला लागली, ते थवा नावाचं संघटना तयार करतात. हत्तीसारखा प्राणी आहे जो वाघाचं सिंहाचं बरगाडा मोडू शकतो, तो पण एकटा दुकटा नाही फिरत, तो पण कळपानच फिरतोय. तुमच्या आजऱ्याला हत्तीचे कळप येतात, एकटा हत्ती येत नाही. जी पायाखाली चिरडली जाणारी जी मुंगी आहे तिला पण वाटते आम्ही संघटित झालं पाहिजे, ती संघटना तयार करते आणि ती वारुळ नावाची संघटना तयार करते. आणि वारुळामध्ये थोडासा जखमी साप किंवा 10 नंबरी कोबरा जरी गेला ना, जिवंत वापस येत नाही. संघटनेची ही ताकद आहे. संघटनेची ती ताकद आहे, ते खडकाला भेदू शकतं आणि भेदून स्वतःचं संघटन निर्माण करू शकतं. म्हणून लौजी क्रांती मोर्चा का निर्माण केला पाहिजे आम्ही? ते तुमच्या एकट्यासाठी नाही. ज्या वेळेला संघटन तुमच्या इकडे लौजी क्रांती मोर्चाची शाखा म्हणजे शाखा नसते बांधवांनो, ती ताकद असते, ती कवच कुंडल असतं. महाभारतातल्या कर्णाला जसं कवच कुंडल होतं, जो परत कर्णाकडे कवच कुंडल होतं, तोपर्यंत त्या कर्णाला कुठलं शस्त्र भेदू शकत नव्हतं. कवच कुंडल निघून गेल्यानंतर कर्ण मारला गेला. संघटना ही तुमचा कवच कुंडल असतं समाजाचं. त्यातून 2 गोष्टी साध्य होतात. एक तुमचं संरक्षण आणि दुसरी गोष्ट तुमचं नेतृत्व उदयाला येतं त्या भागातून. ज्या वेळेला ह्या निपाणीच्या ह्या गल्लीमध्ये लौजी क्रांती मोर्चाची शाखा निर्माण होईल, त्यावेळेला ती शाखा म्हणजे ज्यांनी निर्माण केलं, तुमच्या त्या शाखेकडे, त्या बोर्डकडे बघून आजूबाजूच्या कुठल्याही माणसाची नजर तुमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होणार नाही. एक तुमचं संरक्षण. नंबर 2, आजऱ्याच्या रस्त्यावरती, कोल्हापूरच्या रस्त्यावरती, बेळगावच्या रस्त्यावरती एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्या लोकांना माहीत झालं की बाबा इथे शाखा आहे, रक्त लागायला लागले, शाखेतल्या लोकांना फोन करा. ते म्हणते अरे येडनाईक सरांना फोन करा बरं, अजय घाडगेला फोन करा बरं, अरे त्यांनी निपाणीतल्या शाखेतल्या लोकांना फोन करा बरं, 2 बॉटल रक्त लागते. तुम्हालाच मागतील ना, तुम्ही संघटित असल्यामुळं. म्हणून संघटित होण्याची गरज आहे. आणि बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा जो संदेश आहे हा मानवाड्यातल्या लोकांना दिलेला आहे. तो तुम्ही नाही ऐकला. तुम्ही कशाला ऐकता? ते जे सभेला उपस्थित नव्हते, आमचे भाऊ जे पूर्वसमीचे महाराजचे बुद्धिस्ट लोक, त्यांनी ऐकला, ते शिकले, सवरले, मोठे झाले, संघटित झाले. बाबासाहेबांनी सांगितलं गावक्या सोडा. निपाणीतल्या लोकांना वाटलं गावक्या कशाला सोडायच्या, महाराणी सोडल्यात, आता खूप चांगली मोठी संधी आहे आम्हाला, बुद्धिस्ट लोकांनी सोडल्यात, आम्हाला तो चान्स आहे. आणि मग त्या ठिकाणी आम्ही रुमाले टाकले. हे बघ माझी जागा फिक्स झाली, माझी जागा फिक्स झाली. जागा रिकाम्या झाल्या ना. त्यांनी गावक्या सोडल्या, ते बेळगावला गेले, हैदराबादला गेले, कोल्हापूरला गेले. त्यांचे ते कामगार झाले, गिरणी कामगार झाले, त्यांचे लेकरं क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले. आम्ही गावक्या पकडल्या. बाबासाहेब म्हणले शहराकडे जा, आमचे लोक म्हणले नाही, दबलं चोपलं इथंच राहतो, खेड्यात राहिली इथंच. मग तिथं आमच्यातलं मेरिट सगळ्यात बुडाला गेलं. ज्यांनी गावं सोडले ते वरती गेले, जे कामगार झाले त्यांचे लेकरं मला नोकरायला लागले. आम्ही आजही इट भट्ट्यावर कामं करा, ऊसतोडीची कामं करा, हेच कामं करणार ना. किराणा टाकणार, ऊसतोडीला जाणार, दुसरं काय काम करणार.
म्हणून आमच्यातलं जे मेरिट कमी झालेलं आहे ह्याला जबाबदार आम्ही लोक आहोत बांधवांनो. म्हणून हे मेरिट डेव्हलप करण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची सुद्धा आहे आणि आमची सुद्धा आहे. उद्याच्याला आज सदाशिव आयोग लागू झाला, आरक्षण भेटलं म्हणून आरक्षण का तुमच्या अंगात घुसणार नाही. आरक्षण घेण्यासाठी पण मेरिट पाहिजे, गुणवत्ता पाहिजे. मी भाऊला आता म्हणत होतो बोलता बोलता, उद्या PSIच्या जागा जर निघाल्या तुम्हाला ग्राउंडला पळावं तर लागेल ना. तुमचं 15वी तर झालेलं असलं पाहिजे ना, BA BSc BCom काहीतरी पाहिजे ना. काय PSIच्या जागा निघाल्या म्हणून 10वी नापास पोराला घेणार आहेत का तिथं? माझ्याकडे सर्वे आलाय, हे सर्व कागदपत्र आहेत. ह्याच्यामध्ये मांग मार चांबार ढोर डक्कलवार ह्यांच्यामध्ये जे शिक्षणाचं प्रमाण आहे, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, 11वी शिक्षण, 13वी 14वी 15वी शिक्षण, वरचं शिक्षण, विद्यापीठातलं शिक्षण, ह्या सगळ्या शिक्षणाच्या प्रमाणामध्ये लोकसंख्येला आम्ही भरपूर आहेत. लेकरं बाळा आम्हाला भरपूर आहेत, देवाच्या कृपेनं भरपूर आहे तुमच्या शब्दात. पण शिक्षणामध्ये सगळ्यात बुडालाय. भंगी लोक काय उचलतात माणसाचं हे मी तुम्हाला सांगणार नाही. ते भंगी लोक आपल्यापेक्षा वर चढायत हो. आपल्यापेक्षा लोकसंख्येनं कमी, शिक्षणात पुढे. आमचा कोणी हात पकडलाय? आम्ही अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरा ह्याच्यामध्ये अडकलो. अण्णाभाऊ साठेनं गणपती स्तवन नाकारलं, शिवस्तवन सुरू केलं. शिवाजी महाराजाला आदर्श माना. आमचा पोरगा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सगळ्यात पुढे असते नाचायला. म्हणून हे कुठंतरी बदललं पाहिजे. म्हणून शिक्षणावरती भर द्या, संघटन बांधा. संघटनेची गरज आहे, तुम्हाला गरज आहे, समाजाला गरज आहे. आणि म्हणून मी आशा आणि विश्वास या ठिकाणी एवढाच व्यक्त करतो. मला भरपूर बोलायचंय, परंतु जाता जाता एकच गोष्ट करतो, या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये सांगतो मी, की तुम्ही काय केलं पाहिजे. तुमच्यामध्ये निवडगंड आहे, मी रोजाना कामाला जाते, मी काय करणार आहे. मी सफाई कर्मचारी आहे, मी काय करणार आहे. मी शिक्षक आहे, मी एकटा काय करू. मी बेरोजगार आहे, मी एकटा काय करू. एकदा जंगलाला आग लागते. जंगलाला आग लागल्यानंतर हत्ती, उंदरं, मांजरं सगळे बाहेर पळायला लागतात. सर्व प्राणी, सगळे हरणं वगैरे सर्वच बाहेर पळता पळता हत्ती पण पळालेला असतो, डुलू 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 डुलू. तो थांबतो एका ठिकाणी, बघतो तर काय, तळ्याच्या काठाला एक चिमणी स्वतःच्या चोचीमध्ये पाणी घेते, स्वतःच्या पंखात पाणी घेते. ते पाणी आगीवर टाकण्याचा प्रयत्न करतात. जंगलाची आग विझवती. एवढीशी चिमणी, एवढीशी चोच, एवढीशी पंख आणि एवढी मोठी आग. पाणी घेते त्याच्यावर टाकते, पाणी घेते त्याच्यावर टाकते. हत्ती म्हणते आग येडी झाली का खोळी झाली. तुझे नातलं गेले, माझे नातलं गेले, सगळे निघून गेले. जीव वाचवलाय वाचवा. आणि जर तुला वाचायचं असेल तर उठ, ते सोडून दे नात तुझा, पाठीवर बस आणि चल माझ्यासोबत जंगलाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी. चिमणी म्हणते हत्ती दादा मी नाही येणार, मला हे जंगल वाचवलं पाहिजे. अगं येडी झाली का खोळी झाली, जळून खाकोशील ना, तू वाचवू शकत नाही जंगल, तुला काय साध्य करायचंय. मांगाच्या लोकांनी त्या चिमणीनं दिलेलं उत्तर ऐकलं पाहिजे. ती चिमणी म्हणते हत्ती दादा मला चांगलं माहित आहे, या जंगलाला लागलेली आग खूप मोठी आहे. जंगलाला लागलेली आग खूप मोठी आहे आणि एवढी मोठी आग माझा एवढूसा जीव, एवढूशी चोच, एवढूशा पंखातून, एवढूशा पाण्यानं एवढी मोठी आग विझणार नाही. तू म्हटल्याप्रमाणे मी जळून खाक होईन याच्यात. पण हत्तीदादा एक गोष्ट लक्षात घे, ज्या ज्या वेळेला या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेला माझं नाव जंगलाला आग लावणाऱ्यामध्ये नसल, आग विझवणाऱ्यामध्ये असल. म्हणून आज मातांग समाजाला अन्याय अत्याचाराची लागलेली आग, बेरोजगारीची लागलेली आग, ही समस्याची लागलेली आग विझवण्याची जबाबदारी, तुमचा जीव जरी चिमणी एवढा असला तरी सुद्धा आपण आपला वाटा उचलला पाहिजे. तुम्ही इथं आल्यानंतर संघटनला 100च रुपये दिले पाहिजे अशातला भाग नाही. तुम्ही दिलेल्या 10 रुपयातून माझ्या गाडीत कमीत कमी 5 किलोमीटर पुढे जाईल एवढं पेट्रोल माझ्या गाडीमध्ये पडणार आहे. म्हणजे हा विचार, माणसाला माणूस म्हणून जोडणारा विचार तितका पुढे जाणार आहे. कारण अण्णाभाऊ साठे म्हणतात एका विटेवर वीट रचली एक मजबूत भिंत तयार होते. आम्ही जिवंत हाडा मासाची माणसं आहोत. विटेवर वीट रचल्यानं नुसतं मजबूत भिंत तयार होत नाही. एक वीट रचल्यानंतर त्याच्यावर सिमेंट टाकावं लागतं, त्याच्यानंतर दुसरी वीट ठेवावी लागती, तेव्हा ती मजबूत भिंत तयार होती.
मग आम्हाला माणसं जोडायचे. माणसं जर जोडायचे असेल तर 2 माणसामध्ये काय आम्ही काय फेविकॉलचा जोड लावणार का, अंबानीचं कुठलं अंबुजा सिमेंट लावणार का, आणखीन काय करणार? सिमेंटनं माणसं जोडणार का? माणसं असे जोडता येणार नाहीत. माणसाला जोडण्यासाठी शिवशाहू फुले, अण्णाभाऊ, लहू मुक्ता साळवे ह्यांची जी विचारधारा आहे, ही विचारधाराच माणसाला माणूस म्हणून जोडू शकते. आणि माणसाला माणूस म्हणून जोडला तरच येणाऱ्या कालखंडामध्ये माणुसकी जिवंत राहील. म्हणून माणुसकी जिवंत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या भागामध्ये तुम्ही संघटनाचं नेटवर्क उभा कराल. मी निपाणी गावातील लोकांकडून आशा आणि विश्वास व्यक्त करतो, ज्यावेळेसही मला बोलवाल की त्यावेळेला मला फोन असा आला पाहिजे की सर मी निपाणीतून बोलतोय आणि आमच्या भागामध्ये आम्हाला 5 शाखा ओपन करायच्यात, तुम्ही या. त्यावेळेला मी आनंदाने येईन आणि माझ्यासाठी तो खूप मोठा आनंदाचा दिवस असेल. ती आशा आणि विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, भरभरून साथ सहयोग दिला. आपण मला नाही वाटत शेवटचा त्याच्या आधी इतका वेळ कधी बसला होता. एका ठिकाणी चुळबुळ करणाऱ्या महिला, चुळबुळ करणारे पुरुष सुद्धा एका ठिकाणी बसलेत. आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. माझा यथोचित मान सन्मान केला. निपाणीवासियांचे सर्वांचे आभार मानून आपल्या ह्या विचारमंची रजा घेतो. सप्रेम जय भीम, जय लवजी, जय भारत, जय मन्निवासी.